नमस्कार, मी किरण मिस्टर रोटीकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलेलो आहोत, की ज्याच्याकडे आपण सर्वसामान्य माणूस नेहमीच दुर्लक्ष करत असतो. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिलाच तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर वाटेल. त्यामुळं तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण जाणून घेऊया, की बाबा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत किंवा एमर्जन्सी फंड म्हणजे काय? एमर्जन्सी फंड म्हणजे काय? किंवा तो का असावा लागतो? तो किती असावा लागतो? आणि आपण ते कशाप्रकारे त्याला एमर्जन्सी फंड आपण जमा केला पाहिजे आणि जमा केला तर तो कुठं ठेवला पाहिजे? या गोष्टीचा आपण किंवा या सर्व प्रश्नाचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये उकल करून घेणार आहोत आणि थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. की बाबा एमर्जन्सी फंड म्हणजे नेमकं काय? एमर्जन्सी फंड म्हणजे काय? तुम्हाला नावामध्ये समजलं असेल की बाबा एमर्जन्सी म्हणजे काय? आपत्कालीन किंवा आपत्कालीन एमर्जन्सी या 2 गोष्टी तुम्हाला बेसिकच आहेत, की बाबा आपत्कालीन म्हटलं तरी आपल्याला थोडंसं अचानक किंवा अचानक उद्भवलेलं किंवा अचानक आलेलं जे संकट म्हणू आपण त्याला, त्या गोष्टीला किंवा त्या संकटाला जर सामोरं जाण्यासाठी कुठला निधी आवश्यक असेल, त्याला आपण एमर्जन्सी फंड किंवा आपत्कालीन निधी म्हणतो. मग तुम्ही म्हणत असाल, की बाबा आपत्कालीन निधी याला सेपरेट करण्याची गरज काय आहे? तर आपली लाईफ जे आहे मध्ये साधारण चढ-उतार असतात. तर आपली लाईफ काय स्टेबल म्हणजे जशी आपल्याला आता आहे, आज सुख आहे, उद्या दुःख आहे, उद्या दुःख आहे, तर आज सुख आहे. याप्रमाणे चालू असते, की आपल्या लाईफमध्ये प्रत्येक वेळेस येणाऱ्या प्रत्येक मिनिटा-मिनिटाला किंवा येणाऱ्या दिवसागणिक चढ-उतार आपल्या लाईफमध्ये येत असतात. तर त्यामधले जर आपण जसं एमर्जन्सी म्हणू त्याला. आता एमर्जन्सी म्हटलं तर त्याच्यामध्ये काय आलं, की बाबा एखाद्याचा दवाखाना आला, मोठा फॅमिलीमध्ये दवाखाना आला किंवा आपण कुठेतरी फिरायला गेलो, तर त्यासाठी तुमचं काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला, त्या गोष्टीसाठी, त्या अचानक आलेल्या गोष्टी किंवा सर्वात आत्ता जर आपण विचार केला मिडल क्लास लोकांचा किंवा सामान्य माणसाचा जे प्रायव्हेट जॉब करतात, त्या लोकांचा जर विचार केला, तर त्यांचा अचानक जॉब जाऊ शकतो किंवा कंपनी त्यांना जॉबवरून काढू शकते. अशा ज्या संकटासाठी सामना करण्यासाठी जो काही निधी आपण जमवायचा असतो त्याला आपण आपत्कालीन निधी म्हणतो. आता तुम्हाला समजलंच असेल, की बाबा आपत्कालीन निधी म्हणजे काय? तर मग आपण पुढचा विचार करूया, की बाबा आपत्कालीन निधी जे आहे, तर मग तो कधी वापरायचा असतो किंवा कोणत्या संकट काळात ते वापरला पाहिजे. आता जसं की आपण पाहिलं त्याची व्याख्या पाहताना किंवा उदाहरण पाहताना आपण पाहिलं, की बाबा एखादं अचानक उद्भवलेलं संकट किंवा अचानक आलेलं जे संकट आहे, ते निस्तारण्यासाठी किंवा त्याला आपण सामोरं जाण्यासाठी जो काही निधी आपण जमा केलेला आहे, तो निधी त्याच्यासाठीच यूज केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय-काय येतं, की समजा तुमचा अचानक जॉब गेला. तुम्हाला कंपनीने काढून टाकलं. त्याच्यातला दुसरा दुसरा म्हटलं तर तुमचा आजारपण आला. अचानक कुठलातरी मोठा आजारपण आलं, तर त्यासाठी लागणारा पैसा किंवा अचानक तुम्हाला कुठेतरी अ, अचानक काहीतरी तुम्हाला पैसे लागणार आहेत. कुणातरी कोणत्यातरी गोष्टीसाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत. काहीतरी झालंय किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कुणीतरी आजारी पडलंय, कुणीतरी ॲक्सिडेंट झालाय. कुणीतरी तुम्हाला कुठेतरी जाऊन तुम्हाला काहीतरी अचानक कुठलातरी अ, रोग वगैरे काही इलनेस वगैरे डिटेक्ट झालाय. तर या गोष्टीसाठी हा पैसा तुम्हाला वापरावा लागत असतो किंवा हा पैसा त्या वेळेस किंवा त्या अचानक उद्भवलेल्या गोष्टीसाठी तो पैसा तुम्ही वापरला पाहिजे. तर मग आता असं विचार कराल, की बाबा एमर्जन्सी फंड तर तुम्हाला समजला आणि कोणत्या गोष्टीसाठी तो वापरला पाहिजे, हे पण तुम्हाला समजलेलं आहे. तर मग आता एमर्जन्सी फंड म्हणजे, की बाबा मग किती असला पाहिजे? तो एमर्जन्सी फंड मग असं आपण सर्वांनीच जमा केला पाहिजे का? किंवा काही ठराविक लोकांनीच तो जमा केला पाहिजे? तुम्हाला जर असं वाटत असेल, तर त्याचं उत्तर आहे, की बाबा एमर्जन्सी फंड हा सर्वसामान्य माणसाने सर्वांनीच जमा करून त्यांचा एमर्जन्सी फंड हा असला पाहिजे त्यांच्याकडं अवेलेबल असला पाहिजे. आपत्कालीन निधी हे सर्व लोकांनी किंवा सर्वसामान्य माणसाने ते असणं गरजेचंच आहे. कारण आपल्याला माहिती नाही आहे, की कोणतं संकट कधी येईल. जसं की आपण आता कोविडचा काळ पाहिला, की आपल्याला माहीत होतं का कोविड येणार आहे किंवा कोविड आला तर आपण 2-4 वर्ष आपण घरातच बसून राहणार आहे किंवा त्या कोविडमुळं आपल्याला दवाखान्याचा जो खर्च आहे हा भरमसाठ होणार आहे. आपल्याला माहीत होतं का? नाही होत माहीत होतं ना. अशाच अचानक संकटं जे येतात त्या गोष्टीसाठी जो निधी लागत असतो, हा निधी आपल्याला जमा करून ठेवायचा असतं आणि तो निधी मग आपल्याला प्रश्न पडतो, की मग किती असला पाहिजे साधारण? जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल, की हा निधी किती असला पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे, की बाबा तुम्ही जर सेफ जॉब करत असाल किंवा तुमचं इन्कम जे आहे ते पर्मनंट असेल, तर तुम्हाला तुमचा जो महिन्याचा खर्च आहे त्यावर तुमचं ते डिपेंड ठरतं, की बाबा तुम्ही किती इमर्जन्सी फंड जमा केला पाहिजे. आता जसं आपण म्हणाल, की बाबा तुमचा महिनाभराचा जो खर्च आहे, की आपण आता हा खर्च म्हणजे तुम्ही म्हणत असाल, की सर्व ओव्हरऑल खर्च फिरणं, खाणं, ऐश करणं, मौज-मजा करणं आणि
तुमचा एसेन्शियल म्हणजे नीड्समध्ये जो खर्च येतो किंवा अत्यावश्यक जो खर्च आहे, तो सर्व खर्च तुम्ही म्हणत असाल की तो खर्च. तर तो खर्च नाही, तर याच्यामध्ये इमर्जन्सी फंडाचा विचार करत असताना किंवा इमर्जन्सी फंड जमा करत असताना तुम्ही फक्त तुमच्या नीड ज्या आहेत किंवा अत्यावश्यक ज्या गरजा आहेत, ज्या काही गरजा तुम्हाला भागवल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही किंवा त्या गरजा पूर्ण केल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, असा जो खर्च आहे महिनाभराचा, तो खर्च त्या खर्चावर तुमचं इमर्जन्सी फंड ठरत असतो. आता साधारण तुम्ही जर आता जसं मी म्हटलं की तुमचा जॉब सिक्युअर आहे किंवा तुमचा जॉब परमनंट आहे किंवा तुमच्या जॉबमध्ये तुम्ही साधारण तुमचा जॉब गेला तर तुम्ही 3-4 महिन्यानंतर जॉब मिळवू शकता. अशा जे इन्कम तुमचं फिक्स आहे, जेणेकरून तुमची इन्कम जे फिक्स आहे, अशा लोकांनी कमीत कमी 3 महिन्याचा जरी 3 महिन्याचा आपला खर्च त्यांनी जमा करून ठेवला पाहिजे किंवा आपत्कालीन किंवा इमर्जन्सी फंड म्हणून त्यांनी 3 महिन्याचा खर्च त्यांचा भागला पाहिजे, एवढा अमाउंट किंवा एवढी राशी त्यांनी इमर्जन्सी फंडामध्ये ठेवली पाहिजे. कमीत कमी म्हणतो मी, किमान 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिन्याचा तुमचा इमर्जन्सी 6 महिन्याचा खर्च भागायला एवढा तुमचा अमाउंट किंवा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. म्हणजे कसं, तर समजा तुमचा आता त्या 30,000 तुमच्या महिन्याचा खर्च आहे. साधारण सामान्य माणसाचा 30,000 ते 35,000 रुपये खर्च हा तुमच्या बेसिक गरजेवर जातो. तसं आपण ऑन एन एव्हरेज आपण 30,000 जरी पकडलं, तर 30,000 इंटू 3 मंथ म्हटलं तर 90,000 रुपये तुमचा हा इमर्जन्सी फंड किमान असला पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुमचा 90,000 असला पाहिजे. आणि जर जास्तीत जास्त जर म्हणत असाल, म्हणजे थोडासा आयडियल जर विचार करायला गेलो आपण, तर 6 महिन्याचा विचार केला तर 6x म्हणलं तर आपण त्याला 1,80,000 रुपये तुमचा हा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. हा तुमचा फिक्स इन्कम असणाऱ्या लोकांसाठी झाला. तर समजा आता तुम्ही गिग वर्कर आहे, तुमचा इन्कम फिक्स नाही आहे, तुमचा इन्कम आज येतो उद्या येत नाही, किंवा तुमच्या जॉबची श्युअरिटी नाही की कधी पण जाऊ शकतो, कधी पण जॉब गेला तर तुमचा त्या जॉबची काही गॅरंटी नाही, किंवा तुमचा पगार आज येतो उद्या येत नाही, महिना 2 महिन्याने येतो, किंवा तुम्ही गिग वर्कर आहात किंवा मार्केटिंगमध्ये जॉब करताय किंवा एखाद्या अशा ठिकाणी काम करताय की तिथं तुमचा जॉब पैसा किंवा इन्कम येण्याचं तुमचं तिथं फिक्स नाही. तर अशा लोकांसाठी जे इमर्जन्सी फंड आहे, त्यांनी कमीत कमी 6 महिन्याचं नीट लक्ष द्या की फिक्स इन्कम असणाऱ्याकडं 3 महिन्याचा कमीत कमी म्हटलं, आणि मी इथं गिग वर्कर किंवा ज्यांचं इन्कम फिक्स नाही आहे त्या लोकांनी कमीत कमी त्यांच्या महिनाभराच्या खर्चाचा 6 महिन्याचा खर्च भागेल एवढा त्यांनी इमर्जन्सी फंड जमा केला पाहिजे. म्हणजेच काय, जर समजा आपण उदाहरणादाखल घेतलं होतं की 30,000, तर 6 महिन्याचं म्हटलं तर तुमचा गिग वर्करसाठी किंवा ज्यांचं इन्कम फिक्स नाही अशा लोकांसाठी 1,80,000 हा कमीत कमी तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे. म्हणजेच 1,80,000, आणि त्याचा आयडियल जर विचार केला तर त्यानं कमीत कमी 12 महिन्याचा म्हणजे 1 वर्षाचा त्याने इमर्जन्सी फंड त्यानं जमा केलेला असला पाहिजे. जसं आता तुम्हाला समजलं की बाबा हा जो इमर्जन्सी फंड आहे तो किती असला पाहिजे, आणि प्रकारे समजला असेल. तर आता दुसरी गोष्ट असं आहे की बाबा इमर्जन्सी फंड जमा करायचं म्हणजे काय, सेव्हिंग बंद करायची का? किंवा आत्ता सेव्हिंग चालू असताना जर इमर्जन्सी फंड का करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला प्रश्न पडत असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असं आहे की इमर्जन्सी फंड जमा केल्याशिवाय किंवा इमर्जन्सी फंड तुम्ही ठेवल्याशिवाय तुम्ही सेव्हिंग करू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर तुमचं आधी इमर्जन्सी फंड तयार करणं आणि मग नंतर सेव्हिंग करणं, इन्व्हेस्टिंग करणं, किंवा तुमच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी तुम्ही त्या तयारीला लागणं. म्हणजेच काय, तुम्हाला आधी इमर्जन्सी फंड तयार करायचा. म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करायचा असेल, आता तुम्ही म्हणाल की माझा पगारच 35,000-40,000 रुपये आहे, तर त्याच्यातल्या 30,000 आम्ही कसं बाजूला काढणार? तर सुरुवातीला तुम्ही काय करा की बाबा एकदाच तुम्हाला काय महिनाभराचा खर्च काढा म्हणत नाही आहे, तर एकदाच तुम्ही 1,000, 10,000, 5,000 पासून सुरुवात करा, 2,000 पासून सुरुवात करा, की थोडासा तुम्हाला टाईम लागेल, पण तुम्ही आधी काय करा की बाबा बाहेरचा जो इन्व्हेस्टिंग करायला जाताय, तुम्ही खर्च करायला जाता, तो न करता तुम्ही काय करा की तुमचा इमर्जन्सी फंड आधी तयार करा आणि मग नंतर बाकीचा खर्च करायला बंद. याच्यातला सर्वात महत्त्वाचा किंवा सर्वात बेस्ट उपाय जर तुम्ही म्हणत असाल, तर तुम्ही 6 महिन्याचा जे आहे, 6 महिने तुम्ही स्वतःला थोडं कंट्रोल करायला शिका. तुमच्या ज्या वॉन्ट्स ज्या आहेत, आपण जसं की बजेटमध्ये शिकलो की बाबा बजेट करत असताना आपण वॉन्ट्सवर 30% खर्च करत असतो. तर त्या 30% खर्च न करता तुम्ही त्याच्यातला 10%च खर्च करा किंवा 15% खर्च करा, आणि 15% जो जे राशी उरणार आहे किंवा 15% जे तुमचे उरणार आहे, ते तुम्ही काय करा, सरळ-सरळ इमर्जन्सी फंडमध्ये ट्रान्सफर करा, जेणेकरून तुमचा इमर्जन्सी फंड तुमचा तयार व्हायला सुरुवात होईल. मग काय, मी काय म्हटलं की सुरुवातीला तुम्ही थोडा-थोडा सुरुवात करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल की तुमचे पैसेच पुरत नाही आहे तुमच्या बजेटप्रमाणे, तर तुम्ही बजेटमध्ये 30% तुमच्या वॉन्ट्सवर खर्च करायचं ठरवलेलंच आहे. तर त्याच्यामध्ये थोडं 6 महिन्यासाठी 1 वर्षासाठी तुम्ही त्याला कंट्रोल करा आणि 15% इकडं इमर्जन्सी फंडसाठी करा. पण इमर्जन्सी फंड हा तुम्हाला जमा करणं खूप गरजेचंच आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणत असाल की बाबा इमर्जन्सी फंड जमा करत असताना, तर मग
ते असं रेग्युलरमध्ये तर होत नाही आहे. तर रेग्युलरमध्ये होत नसेल तर तुम्ही त्याला काय केलं पाहिजे, की त्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट ओपन करा. जसं की तुमचं किंवा त्याला ऑटो सेव्ह करा, की बाबा आता तुम्हाला माहिती आहे, की महिनाभराचा खर्च एवढा-एवढा आहे, तर तुम्ही तिथं वाचवू शकत नाही. तर तुम्ही आधी काय करा, की एमर्जन्सी फंडसाठी काही अमाउंट ठरवलेली आहे, ते अमाउंट तुम्ही तिकडं पगार झाला रे झाला, की तुम्ही तिकडं आधी ट्रान्सफर करून ठेवा. जेणेकरून तिथं तुमचं एमर्जन्सी फंड तयार व्हायला सुरुवात होईल आणि लवकरात लवकर तुमचं एमर्जन्सी फंड चालू होईल. तर आता हे झालं, की तुमचा एमर्जन्सी फंड कसा जमा करायचा. तर आता त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, की बाबा एमर्जन्सी फंड जो आहे, तो तुम्ही कुठे ठेवला पाहिजे. आलं का लक्षात? तुमचा एमर्जन्सी फंड हा कुठे ठेवला पाहिजे? तुम्हाला असा प्रश्न पडत असेल, की बाबा मी माझ्या बँकेत ठेवला तर ते कधी पण खर्च होऊ शकतो. आता जसं आपण म्हटलं, की एमर्जन्सी फंड हा फक्त एमर्जन्सीलाच किंवा अत्यावश्यकच किंवा अचानक आलेल्या संकटासाठीच ते वापरला पाहिजे. असं एमर्जन्सी फंड म्हणजे काय, की तो तुमचा बॅकअप प्लॅन आहे. तुमचं आर्थिक संरक्षण जे आहे, प्रोटेक्शन जे म्हणू त्याला आपण, ते आर्थिक आर्थिक संरक्षण आहे. अचानक आलेल्या संकटामध्ये तुम्हाला ते संरक्षण देणार आहे, प्रोटेक्ट करणार आहे. त्या गोष्टीसाठी तुमचं एमर्जन्सी फंड आला. तर मग तुम्ही आता असं म्हणाल, की एमर्जन्सी फंड मग कुठे ठेवला पाहिजे? तर त्याच्यासाठी तुम्ही एक सेपरेट सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. तुम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार रिटर्न भेटतील. थोडंफार भेटेल 2, 3, 2.5%, 3%, 3.5% भेटेल. कमी भेटेल पण तुमचं तिथं फंड तुमचे पैसे सेव्ह राहतील. म्हणजेच काय, की तुमचा पैसा एमर्जन्सी फंड अशा ठिकाणी ठेवा, की जिथं तुमचा पैसा काही झालं तरी तुमचा त्याच्यावर इफेक्ट नाही पडला. मार्केट पडो, कोरोना येवो, काही हो, तुमचे पैसे हे कमी नाही झाले पाहिजे. जसे की आपण आता पाहिलं, की 3 महिन्यासाठी 90,000 ठेवायचे, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी 90,000 ठेवले. तर तिथं काही झालं, मार्केटला काही हो, मार्केट पडलं, उधळलं, कुणीकडे गेलं, काही झालं तरी तुमचा तो जो पैसा आहे ₹90,000 जे आहे त्याची व्हॅल्यू हे कमी व्हायला नको. कसल्याही हालतीमध्ये तुमचा तो पैसा कमी झाला नाही पाहिजे. मग त्यासाठी काय सर्वात बेस्ट ऑप्शन तुमचं सेव्हिंग अकाउंट दुसरं एक नवीन सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवा. दुसरी गोष्ट त्याच्यावर जर तुम्ही ते पण तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही एफ-डीमध्ये ठेवू शकता. पण एफ-डीमध्ये काय आहे की थोडासा तिथं तुम्हाला टॅक्स द्यावा लागत असतो. जर समजा तुम्हाला अचानक संकट आलं किंवा अचानक तुम्हाला पैसे लागत असतील तर तिथं तुम्हाला थोडा बहुत टॅक्स देऊन ते एफ-डी तोडावी लागते. तर एफ-डीमध्ये सेफ असतात पैसे, पण ते थोडंसं टॅक्समध्ये थोडे पैसे जातात. पण हरकत नाही, पण तिथं पैसे सेफ राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं जर सेफ उपाय बघायचा म्हणला किंवा तुम्हाला तिथून रिटर्न पण थोडे बहुत पाहिजे असतील आणि ते तुमचं एमर्जन्सी फंड सेफ जरी राहावा असं वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की बाबा ते आता शेअर मार्केटमध्ये म्हणूया किंवा म्युच्युअल फंडामध्ये म्युच्युअल फंडचे जे काही प्रकार असतात, त्यामधलाच एक लिक्विड फंड आहे. त्या लिक्विड फंडमध्ये तुम्ही काय करू शकता, की एमर्जन्सी फंड ठेवू शकता. तिथं काय होईल तुम्हाला थोडं बहुत तुम्हाला रिटर्न पण भेटेल. त्या पैशावर तुम्हाला थोडे बहुत पैसे पण भेटतील आणि तुमचा पैसा हा सेफ राहील. लिक्विड याच्यासाठी की ते तुम्हाला लिक्विडमध्येच आहे, की बाबा तुमचा ते पैसा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झिट लोड किंवा टॅक्स वगैरे तिथं जास्ती लागत नसतो. ते नाच्या बरोबरच असतो. 0.0 काय असतं तो त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती काय लागत नाही. आणि ते लिक्विड म्हणलं तर काय तुमचे 24 तासाच्या आतमध्ये पैसे तुम्हाला भेटून जातात. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, की बाबा की आपला एमर्जन्सी फंड हा तुमच्या हातामध्ये असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण लागेल 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या हातामध्ये तो तुम्हाला भेटला पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही तो पैसा गुंतवला पाहिजे. म्हणजेच त्याच्यासाठी बेटर ऑप्शन आहे लिक्विड लिक्विड फंड आहे किंवा लिक्विड म्युच्युअल फंड जे आहे, तो एक प्रकार तुम्हाला बेस्ट होणार. त्याच्यातून तुम्हाला थोडासा रिटर्न पण भेटेल आणि तुम्हाला ते 24 तास असेसेबल असेल का तर ते तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा तुम्ही जर एखाद्या ब्रोकर करून काढत असाल, तर तिथं सगळं तुम्ही त्याला सांगून तुम्ही लगेच 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ते पैसे भेटून जातात. आता हे झालं तुम्हाला मग पैसे कुठे ठेवायचे. आता जर मी आशा करतो, की तुम्हाला आता समजलंच असेल, की बाबा एमर्जन्सी फंड म्हणजे काय? एमर्जन्सी फंड कधी लागतो किंवा कशासाठी लागतो ते तुम्हाला समजलंच असेल. मग एमर्जन्सी फंड जमा कसा करायचा हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एमर्जन्सी फंड म्हणजे कुठं ठेवायचा हे पण तुम्हाला सांगितलेलं. तर हे झालं एमर्जन्सी फंडाबद्दल. तर आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या माहितीपूर्ण वाटला असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, तर नक्कीच तुम्ही चॅनलला सध्या सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि असेच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटून जातील. तर दुसरी गोष्ट बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कारण बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय तुम्हाला आपला नवीन व्हिडिओ आला हे तुम्हाला समजणार नाही. जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन जसे व्हिडिओ येत राहतील तसं तुम्हाला बेल आयकॉनसुद्धा जर तुम्ही प्रेस केलं तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर चला तर मग आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.